वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यामधील शिवण गावातील नागरिक प्रमोद आनंदराव ढोरे, पत्नी जिजाबाई प्रमोद ढोरे व मुलगी साक्षी प्रमोद ढोरे हे धनंजय येथे पोलीस स्टेशनला कामानिमित्त जात असल्याने रात्री 7 ते 8 च्या दरम्यान काम आटोपून परत येत असताना लाडेगाव रोडवर ऑटोच्या समोर रानडुक्कर आडवे आल्यामुळे ऑटो चालकाचे नियंत्रण सुटून ऑटो पलटी झाला। त्यामुळे ऑटोमध्ये असलेले प्रवाशांना गंभीर दुखापत झाली। जखमी प्रवाशांना उपचाराकरिता कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणले। आता प्रथमोपचार करून पुढील उपचाराकरिता जखमी प्रवाशांना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे हलविण्यात आले। कामरगाव पोलीस चौकीला अपुरा मनुष्यबळ कमी असल्यामुळे लोकांना तक्रार देण्यासाठी धनंजय येथे जा लागत आहे। कामरगाव येथील पोलीस चौकीला दिवसाईक आणि रात्री एक असा स्टाफ असतो। गावात कुठल्याही वाद झाल्यास एक पोलीस कर्मचारी काय करणार असा प्रश्न नागरिकांच्या मनामध्ये येत आहे। सर्वाधिक गुन्ह्याची नोंद ही कामरगाव चौकीतून होते, त्यामुळे कामरगाव पोलीस चौकीचा कारभार एक किंवा दोन कर्मचाऱ्याच्या भरोश्यावर कसा चालेल असा सवाल पडला आहे। नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। पोलीस प्रशासनाने तात्काळ कामरगाव येथील पोलीस चौकीला पोलीस कर्मचारी उपलब्ध करून द्यावे अशी कामरगाव परिसरातील नागरिकांची मागणी आहे। महाभारत न्यूज कारंजा लाड, मुख्य संपादक रिजवान खान।